de re na, dim ta de re na, dim ta de re na re na, dim ta de re na, dim ta de re na, dim ta de re na re na, re na. फोन विसरला. आनंद. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आता वाजले सकाळचे 7. मी ना 4 वेळा तोंड धुतलं आहे थंड पाण्याने, ब्रश केलं आहे, 10 मिनटं तर बसलो पण आहे की जाग येऊन जा. पण भाई सवय बरं झालं आम्ही हे जिमला जायची मोहीम स्टार्ट केली, नाही तर भाई खूप गंदी सवय लागून गेली असती. इतके दिवसांनी अशी सकाळ बघतोय मी. अशी सकाळ खूप जन्मान आधी बघितली होती मी, नाही का. आणि भाईजी तर फोन विसरून गेले होते. सो गाईज, जिमवरनं आम्ही आलेलो आहे. सार्थक आता आंघोळीला गेलं आहे आणि मी अंडे आणि ओट्स घेऊन चाललो आहे. भाई खूप जीव निघून गेला भाई डायरेक्ट. काल इतकं वर्कआउट नव्हतं केलं आम्ही, पण आज नाही केलं. जिममध्ये तो ट्रेनर होता आणि त्याने आता नवे नवे पोरं पाहिले का मग ट्रेनर जरा हे राहता की म्हणजे नाही का काही इंजुरी नको व्हायला म्हणून थोडं लक्ष देता. डायरेक्ट जाम होऊन गेले पुढे. सो गाईज, बेसिकली आता आम्ही जिमवरनं रिटर्न आलेलो आहे आणि आपलं डाएट पण रेडी. कारण आता मी एकदा गेल्यावर काही खायला भेटणार नाही, बाहेरचं खायला नाही मजा येत. सो आपण बॉईल केले अंडे आणि थोडेसे ओट्स, आणि याच्यामध्ये माझ्याकडनं खूप जास्त पाणी टाकतं गेलं आहे, पण ठीक आहे, ते तर बॉईल होऊन जाईल. आणि आता निशाद आणि सार्थक आवडत आहे. निशाद आंघोळीला गेलेला आहे, सार्थकने त्याचं डाएट घेऊन टाकलं आहे. निशाद आता नाशिकला जाणार, त्याच्यामुळे तो आमच्या सोबत जिम जॉईन करणार आहे पुढच्या 2-3 दिवसात. आणि आज मला जाणवलं 6 महिन्यांनंतर की ओ वाव, सकाळी लवकर उठलं इतकं छान पण वाटू शकतं. सो काही असाच आपला पुढचा दिवस आपण कंटिन्यू करू. आणि आता आम्ही म्हणजे आम्ही तिघं पण तुम्हाला डायरेक्ट संध्याकाळी भेटू, कारण आता मी आंघोळ करून लगेच जाईल. कोण आलं दुश्मन भेटले बघ. टॉम बिल्ला पळाला. कंटिन्यू काय बनवायचं म्हणजे यायला आज आपण? आता आमच्याकडे काय काय आम्हाला चेकिंग घ्यावं लागेल. काय कांदा आहे काय आमच्याकडे? बस एवढंच लागत होतं आज आम्हाला. अजून काय? बस डाळ पण आहे, कोथिंबीर आहे त्याच्यात. मिरची आता बिलकुल टाकू नको. मिरच्या नाही टाकणार मी खिचडी भातमध्ये. लाल तिखट टाकून घे. खूप बोर होतोय काही, काहीतरी एक्साइटिंग करायला लागेल आपल्याला. ओय हां, चालून गेलो भाई. मस्त अभ्यास केलाय. दाखवू का इड्या? मी महत्वाचं आहे नाही का इड्या, की अभ्यास पण करतो मी. असं फुल अभ्यास केलाय ना भाई. पण आता बोलणारे काही पण बोलू शकते इड्या. बोलायला तर असं पण बोलतील की हे तर आधीच लिहिले. हां एड्या, मला एक खूप डेंजर क्वेश्चन आला होता का पोराचा, ज्याच्यावर आपण दिवस रात्र डिस्कशन करतो. गेस करा काय? एवढ्या लवकर गेस नव्हतं करायचं. ठीक आहे, पण बरोबरच केलं तू. अच्छा, तुला माहिती होता हा प्रश्न? तू पण पाहिली का ती कमेंट? अरे त्याला कमेंट दाखवली होती मी. गेस, हा तू असं बोलत होतं काय. हा आपण जेवण करू आता मस्त. जेवण रेडी ना आपलं? मग आपण ही मोहीम घेऊ. एक जो मारून दाखवेल त्याला 500 रुपये. हे असं नाही, पण दोघांनी मारलं ना. मी कधी बोललो की जो पहिले मारेल तो? 500 रुपये. हा मी कधी बोललो पण असं की जो पहिले मारेल? कुकर रोज घरी जेवण बनवतो काही जमीन. आज आम्ही परत भात बनवलाय. मूडच नव्हतं ना भाई. मी काय म्हणतो गाईज, हा कांदा कोणी आणलाय? कोणता? तिथं कांदा ठेवलेला आहे. कोणता? कटलेला? हा
प्लास्टिकच्या पिशवीत असा कटलेला कांदा आहे. तुम्ही विचारतो काय घेऊन येणार आहे त्याच्याकडे? मग उठ ना, ताट तुम्हाला जेवायचं नाही का? हा म्हणतो कुकर आणून ठेव. मग आणलं ना कुकर, आता खा कुकर मध्ये खा. हेच मी याला अरे ते कुकर मध्ये मावून जाशील तू डायरेक्ट. काय नाही जेवायला बसतं. हा मी काय म्हणतो, करून टाकतो ना. नाही नाव काय? काय करू ते ठीक आहे. तो काय येईल जे आपलं कन्व्हर्सेशन चालू आहे ते. हा काय म्हणतो? काय म्हणतो रे? काय नाही आता नाही भाई, विसरून गेलो भाई. भातात मीठ टाकायचं, काय करू? डोक्याला टेन्शन कमी आहे खेड्या. काय टेन्शन एवढं बजेटच बसत नाही ना. अच्छा बजेट. हा गरम लागलं रे भाई. आपण बजेट एक्सप्लेन ते सोड, ते बजेट सोड. हा. गरुड पुराणची स्टोरी सांग. हा, काय story? गरुड पुराणची स्टोरी अशी, एकदा मी वाचत होतो, वाचता वाचता मला समजलं. अच्छा, मला वाटलं की ओ डायरेक्ट तुला नाही. गरुडाने येऊन सांगितलं. असं नाही झालं. तर त्याच्यात असं सांगितलं होतं, जर तुम्ही मीठ वाया घालताय ना, तर तुम्हाला नरकात आहे ना, नरकात जाऊन एक एक मीठचा हा जो दाना नाही बघ, हा जो दाना, एक मीठचा हा जो दाना आहे ना, तुझ्यापेक्षा छोटावाला. हा हा. तो या पापणीने उचलावा लागतो असा. म्हणजे असं म्हणजे ती काल शिक्षा किती देतो. वाया घालवलं? काल त्याने एवढं मीठ वाया का? घातलं. कधी? किती पापण्यांनी उचलेला विचार कर. कधी मी वीट वाया घालवलं? कालच आहे. काय कधी केलं? मीठ वाया घातलं रेडिओला सांग. काल तू आठवून घे काल. काल एवढं बचक भर मीठ नव्हतं घेतलं का तू? इच्छा आहे का तुझी? सो गाईज, अँगल बघून घे ना. एकदम बरोबर आहे. ठीक. क्वेश्चनच नसतो. सो गाईज, वेलकम टू सोसेस पॉडकास्ट. आणि आजची आम्हाला एक, म्हणजे आम्हाला जास्त कमेंट येत नाही, म्हणजे एकदम ऑनेस्टली, पण आम्हाला एक कमेंट आज अशी आली होती की म्हणजे पुण्यामध्ये जर तुम्ही राहता तर तुम्ही खर्च कसा वाचवला पाहिजे. खूप जणांचा खूप खर्च होतो, तर आम्ही खर्च कसा मॅनेज करतो. तर याच्यावरच आज आपण माननीय श्री सार्थक बोर साहेब धन्यवाद. यांना काहीच नाही विचारणार आहे करता. बापरे. तर काय आपण बोलतो हे सगळं? हा ठीक आहे, म्हणजे ठीक आहे, आता काय जे खरं आहे ते आहे. बरं. म्हणजे खूप चिकट आहे हा, इन शॉर्ट. हा चिकट बोललो. हा, चिकट तर खूप आहे हा. तर सगळ्यात म्हणजे तुला काय वाटतं, पुण्यासारख्या एवढ्या मोठ्या शहरामध्ये राहून ॲज अ बॅचलर, जिथे इतकी हॅपनिंग लाईफ आहे, तिथे आपण खर्च कसा वाचवू शकतो? आपण काय नाही केलं पाहिजे जे सगळं करता? हे बघा, मी तुम्हाला सांगतो काय करायचं. दिवसाभर म्हणजे आपलं जे बजेट असतं मंथली, त्याच्यामधनं फॉर एक्झाम्पल तुला घरून येत आहे 15,000. 10,000 पकड. 10,000 पण म्हणजे राहू शकतो का? सिम्पल काय नाही ते काय ते त्यांचं नाही, मिनिमम आपल्याला पुण्यात राहण्यासाठी किती पैसे असतील? मिनिमम लाईफ एकदम अशी ओके मध्ये जगायची असेल तर 15,000 मध्ये ओके लाईफ जगू शकतो पुण्यासारख्या शहरात. पुण्यासारख्या शहरात. म्हणजे आता आम्हाला तर काही असं व्यसन नाहीये, तर असतं काय, बरोबर. म्हणजे आहे आम्हाला थोडं खायचं फिरायचं. फिरायचं, पेट्रोलचा नशा आम्ही करतो, म्हणजे आमच्या गाड्यांना पेट्रोलचा नशा करतो. असं करतो असं काहीच नाही करत आम्ही. गाडीमध्ये पेट्रोल टाकतो फक्त आम्ही. छपरी दिसतो का तोंडावर, म्हणजे दिसतो पण असं काही करत नाही. तर चोर पण दिसतो, हा, पण चोरी करतो का आम्ही? नाही करत. एक्झॅक्टली. Exactly. थांबा जास्त बक्षीस देऊन जाते. ठीक आहे. मुद्द्यावर येऊ आपण. मुद्दा. तरी 15,000 मध्ये तुम्ही खूप इझिली सर्व्हाइव्ह करू शकता विदाउट एनी अल्कोहोल, स्मोकिंग, अशा काही गोष्टी. 15,000 मध्ये आपण काय काय केलं पाहिजे, काय काय नेसेसरी? हे बघा, आता आम्ही आमच्या लाईफ मध्ये काय करतो, आम्ही एक टाइमचं जेवण तरी डिनर आम्ही आमचं बनवून खातो. डिनर तुम्ही जेवण स्वतः बनवलं तर खूप पैसे वाचू. मॅक्सिमम पैसे वाचता आमचे तिथे, कारण मेजर खर्च तर जेवणाचा आहे इकडे. हा, आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही किती पैसे देऊन जेवायला जरी गेले तरी पहिले तर मन नाही भरत. दुसरी गोष्ट, पोट खराब होतं. म्हणजे पोट खराब झाल्यावर तुम्ही आजारी पडल्यावर तुम्हाला अजून खर्च. किती पण बोललं तरी ते बाहेरचं जेवण ते बाहेरच असतं. आणि पण आपण लंच अवॉइड नाही करू शकत. लंच आपल्याला बाहेरच करावं लागतं, कारण 2 टाइम आपण नाही बनवू शकत. Tadim ta de re na, dim ta de re na, dim ta de re na re na. Tadim ta de re na, dim ta de re na, dim ta de re na re na. काहीच तुमचे बऱ्याच लोकांना असं वाटतं की क्लबला जाऊन फ्रेंड्स नाही, पण ऍक्च्युली असं पण आहे की आपण थोडं क्लबिंग पर्सन नाहीये, त्याच्यामुळे फुकले जर ऑनेस्टली. जर तुमचे खूप अमीर मित्र आहे जे तुमच्यावर खर्च करतील तर जाऊ शकता. माझा हा असा मित्र आहे तर मी नाही जाऊ शकत. ऑनेस्टली नाही जाऊ शकत. दुसरी गोष्ट, मी बाहेर होतो की आता मेन गोष्ट येते इथं राहण्याची रेंट. तर रेंट स्वस्तातल्या स्वस्तात बघा. आता आमची रूम आहे, आम्ही खूप कमी rent. रूम मध्ये, आणि खूप कमी रेंट आहे. ठीक आहे, आमच्याकडे Fancy room नाहीये. फॅन्सी रूम नाही, एकदम Normal बेसिक room जे आहे, जशी निडेड पाहिजे आहे तशी. तेवढंच आहे. बॅग ठेवायला जागा आहे, झोपायला जागा आहे, चांगलं वॉशरूम आहे, बाथरूम आहे, किचन आहे. सगळ्यात महत्वाचं किचन आहे भाई या घरात.
200 रुपये, तर 200 रुपयात मला दिवस कसा पण काढायचा आहे. जर 200 रुपयाच्या वर काही गोष्ट जाते तर मी त्यांनी नाही करायची ती गोष्ट. आमच्याकडनं जास्त पैसे खर्च होऊन जातात, तर आम्ही काय करतो की आम्ही आता डिवाइड करून घेतो की आमच्याकडे सपोज 10,000 रुपये आणि 20 दिवस बाकी, तर 10,000 डिवायडेड 20 म्हणजे 500 रुपये दिवसाचे झाले. तर आम्ही आमच्या UPI लाईटमध्ये किंवा कुठेतरी अशा जागेवर जिथे तेवढेच पैसे ठेवू किंवा एक सेपरेट अकाउंट बनवून घेऊ जिथे आम्ही तेवढेच पैसे ठेवू आणि तेवढेच पैसे खर्च करू. एकदा ते पैसे खर्च झाले का दिवस संपला. मग ते तुम्ही ॲट अ टाइम करा का दिवसामधून 4 वेळा पेमेंट करा का 10 वेळा करा, ते तुमच्यावर हो ना. मेडमध्ये पण पैसे घालू नका काही. जर तुम्हाला येत असेल तर स्वतः कुक करा. भाई कसं पण करा, हळूहळू माणूस शिकून जातं. आता पहिले मी खूप तिखट भात बनवायचो, आज तिखट बनला का? नाही, आज एकदम चिल भात बनला होता, एकदम मस्त. एकदम आम्ही chill. जेवलोय जेवलो पोटभर, जेवढं खाता येईल तेवढं खायचं. ही गोष्ट सांगू का, आमचं ब्लॉग स्वतःचंच बजेट, आमचं स्वतःचं बजेट काही चालत नाही, तर नाटक सगळं चालू आहे सगळं नाटक चालू आहे, सर काहीच नाटक आहे. budget आपलं आमचा आता- आज ब्लॉग नव्हता बनत म्हणून आम्ही म्हटलं काय काहीतरी करायचं, तर टाइमपास म्हटलं आम्ही करून टाइमपास करून देऊ की जे आम्ही नाही करत ते काहीच आम्ही. होत नाही बरं का, काहीच होत नाही. काहीच होत नाही भाई, खर्च तुमचा होणारच होणारच आहे. आहे. तुम्ही किती पण ट्राय करा, तुम्ही दिवसाला ट्राय केलं ना की 100 रुपये खर्च करू, 150 रुपये तुमचा खर्च फिक्स होणार आरामात म्हणजे होणार, होणार. आरामात. काहीच म्हणजे लॉजिकच नाही त्याच्यात. पण तरी सेव्ह करायचं ट्राय करा. हे जे आम्ही सांगितलं, जे आम्ही नाही करत हा. ते पण तुम्ही तरी करा. आणि जर होत असेल तर परत कमेंट करा. फक्त एकच गोष्ट याच्यात खरी नाही का, की आम्ही दर एक गोष्टीची कॉन्ट्री घेतो, कारण नाही तर मग आमचे भांडणं होता. माझे 20 रुपये द्या. ते काय लगेच टाकतो. 20 रुपये रे, 12 रुपये झाले होते तुझे. 20 रुपये तू टाक. 12 बोलला होता, मी 12 लगेच टाकतो. ऐक काहीच ना, विषय नाही. हे बघ ऐक ना. गाईज, मी 12 रुपये लगेच ब्लॉगच्या समोर टाकून देतोय. सो गाईज, आमचा आजचा दिवस हा असाच संपलेला आहे. काहीच नाही केलंय, म्हणजे काही करायलाच नव्हतं आमच्याकडे. सकाळी आम्ही जिमला गेलो, पण जिममध्ये आम्ही व्हिडिओज वगैरे अजिबात बनवत नाही सध्या, कारण नाही जमत भाई. जिम कशाला जातो आम्ही, जिम करायला. आम्ही जाऊन जिम करतो फक्त. त्याच्यानंतर आम्ही आलो, थोडं डाएट वगैरे घेतलं, सगळ्यांनी आवरलं पटापट. सगळे 10-10:30 आम्ही कॉलेज क्लासला निघून गेलो होतो. संध्याकाळी सगळे 5 वाजता आम्ही रिटर्न आलो. एक मस्त झोप काढली. रेस्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मग आम्ही रेस्ट वगैरे केला मस्तपैकी. 6-6:30 उठलो, थोडं खाली वॉक करायला गेलो. वॉक म्हणजे असं टिपी करायला गेलो खाली, बसलो, टाइमपास. लोकांची गंमत बघितली, येता जाता लोकांच्या गाड्या बघितल्या. गाड्या काय आहे बाई, तर ती पाहिली होती का BMW 5 सिरीज, हा काय गाडी होती ती. तर गाड्या वगैरे बघितल्या आम्ही, आणि मग थोडंसं आम्ही काय जेवण करायचा विचार केला. खाली गेलो, म्हटलं पैसे खर्च नाही करायचे, तर आम्ही येऊन वरती खिचडी भात बनवून दिला. आलो, बसलो. व्लॉग बनला नव्हता तर म्हटलं आपण काहीतरी ज्ञान देऊ लोकांना, जे आम्ही बिलकुल पाळत नाही. तर आम्ही तसं थोडंसं ज्ञान दिलं. प्लन होऊन गेलं. पण जर खरंच तुमचे काही असे जेन्युइन डाऊट असतील काही पण, तर आम्हाला प्लीज अशी काही कमेंट करत जा. आम्ही असंच बसून जेन्युइनली समजावू नका की काय काय नाही. जर आम्हाला जमत असेल तर थोडासा विश्वास ठेवा आमच्यावर. आहे आम्ही थोडेसे नादाने, थोडे बघचोदे, पण नाही, आम्ही जेन्युइनली काही ना काही चांगलं नक्की सांगू. आणि आम्हाला इंस्टाग्राम हँडलवर फॉलो करा, कारण त्याच्यावरती आम्ही दिवसभराचे छोटे बनवून ब्लॉग्स टाकत राहतो, आणि ते पण खूप मजेदार असतात. आणि तुमच्याकडे काही चॅलेंज व्हिडिओज असतील जे आम्ही तुम्हाला असं वाटतं केले पाहिजे आमच्या ह्या मिनी बिग बॉस हाऊसमध्ये, तर नक्की कमेंट करा. भेटू आपण अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी यू सून, टाटा.